नवी पिढी जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या नव्या पिढीसाठी एक असे टिक 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 वाजत जाणाऱ्या गोष्टी ज्या असतात तो संदर्भ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. अध्यक्षांच्या भाषणानंतर पुन्हा भाषण करायचं नसतं हा नियम आहे. तो नियम सुद्धा मी मोडत नाही. पण हे तिसरं सत्र आणि समारोपाचं सत्र आहे, सन्मानाचं सत्र आहे. 90 सालामध्ये पुण्यामध्ये निर्णय झाला मधुकर्णी विदर्भात जायचं की भूमिपुत्र वागणे जायचं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये निर्णय झाल्यानंतर गोड स्वभावाचा आहे, शांत आहे, संयमी आहे. विदर्भात तो रमू शकतो. म्हणून माझ्यासारख्या तांबीस माणसाच्या ऐवजी मधुकरची निवड केली. मधुकरला पत्र लिहिलं. तोडकर अण्णांनी आदेश केला, मधुकर विदर्भात जायचं आणि तिकडे काम सुरू करायचं. कुठे जायचं, कुठे राहायचं, कुणाला विचारायचं, कुठलाही संदर्भ नाही. मधुकरनी पाटणबोरी गाठलं. पाटणबोरीचे तिथे रोज फिरायचं, रूम मागायची, फिरायचं, रूम मागायची. आणि माझं आणि मधुकरचं नातं म्हणजे रूममेंट, हार्टमेंट, क्लासमेंट, होममेंट, सगळं मेंट. रोज संध्याकाळी त्यांनी पत्र लिहावं, उम्या आज मी दिवसभर फिरलो, जागा मिळाली नाही. माझ्या भाषेवरून मला तर लोक जागा देत नाही. दुसऱ्या दिवशी पत्र लिहिलं, डोळ्यातलं पाणी काढलं, पोस्ट कार्डवरती टाकलं आणि मी आज खूप उदास झालोय. 2:30 वाजलेले आहेत, अजून मला जागा मिळाली नाही. ढाब्यावरती 3 दिवसापासून झोपतोय. जवळ पैसे नाहीत, खाण्याचे वांदे आहेत. कमी पैशामध्ये मी पोटाच्या पाणी पिऊन भागवतोय. 3 दिवसानंतर एका अंगणवाडी ताईच्या घरी विनंती करून रूम मिळाली आणि कामाला सुरुवात केली. अण्णांनी आत्ताच सांगितलं होतं की 300 रुपये मानधन घेऊन काम करायचं. त्या मधुकरणी महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं काम केलं. बाबा आमटेंना हेवा वाटावा, मकरंद अनासपुरेंना हेवा वाटावा, आमिर खानला हेवा वाटावा, विलासराव साळुंकेंना हेवा वाटावा. त्यातली 2-3 माणसं आता हयात नाहीत. तेवढं प्रेम मधुकरने मिळवलं. दर वर्षाला महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्था 16 ते 18 करोड रुपयाची मदत केली. त्या मधुकरना सलाम करतो, आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. थांबतो.